जय शिवराय मित्रांनो, आज आम्ही निघलोत सर्व सहकार्यांच्या बरोबर शिर्डीला. कारण की शिर्डीला आमचे काही सहकारी मित्र पायवारी गेलेत 8-10 दिवसापूर्वी. आज आमचं सगळ्यांचं दुपारी दर्शन होणार आहे. चला तर मित्रांनो, आम्ही 2 ते 2.5 तासाचा प्रवास केल्यानंतर घरनं आणले डबे, ते खाण्यासाठी आम्ही बसलोत आणि इथनं आम्ही परत आता शिर्डीच्या प्रवासासाठी निघणार आहोत. चला तर काहीतरी थोडंसं काही डब्याचे आणलं ते बघूया आणि ते खाण्यासाठी. मित्रांनो, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे हे सर्व साई भक्त खोपोलीचे शिर्डी पायवारी करत आपल्या पायाला फोडीपर्यंत चालत साई भक्त हे आज शिर्डीच्या साईबाबाचं दर्शन थोड्या वेळापूर्वी घेतलेलं आहे. खरंच श्रद्धा असावी तर अशी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा शिर्डीच्या साईबाबाचं दर्शन घेऊ शकता. ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तुम्हाला मी सर्व शिर्डीची या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगेन आणि अशी दरवर्षी शिर्डीची पायवारी या साई भक्तांकडून हो ही साई चरणी प्रार्थना करूयात. ओम साईराम. ओम साई बाबा की जय. साईनाथ महाराज की जय. द्वारका माई की जय. ओम साईराम. ओम साईराम. मित्रांनो, आता थोड्याच वेळापूर्वी आमचं दर्शन शिर्डीच्या साईबाबाचं दर्शन आता थोड्या वेळ झालं आणि सर्व वारकरी पायवारी आलेले आमचे साई भक्त त्यांची सुद्धा आता भेट घेतली आम्ही. तुम्ही पाहू शकला असाल व्हिडिओच्या माध्यमातून. आपण सुद्धा दर्शन घेऊ शकता या व्हिडिओ. हार घ्यायचंय, कुठलं घ्यायचं बघा या. हार घ्यायचे आणि मूर्ती घ्यायची. पण तुम्ही रेट जास्त सांगताय. तुमचं दुकान आहे साईराम? आम्ही तेच बघतोय, हार वगैरे बघतोय. गुड मॉर्निंग शिर्डी. चला, आता आम्ही का रात्री दर्शन करून शिर्डीमध्येच स्टे केलेला आणि आता आम्ही सकाळी सगळी उठून आता आम्ही चाललो होतो शनी शिंगणापूरला. शनी बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही निघणार आहोत रांजणगावला. आणि तसंच आज संध्याकाळी आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होईल. चला तर निघूया शनी.
मित्रांनो, शिर्डीपासून ते 1.5 ते 2 तासाची रनिंग करून आता आम्ही जस्ट शनी शिंगणापूरला पोचलो. शनी शिंगणापूरला ही आता पार्किंगमध्ये गाडी लावली. ही देवस्थानची पार्किंग आहे मित्रांनो. कधी शनी शिंगणापूरला आल्यानंतर कुठली प्रायव्हेट पार्किंगमध्ये न जाता देवस्थानच्या मोफत पार्किंगमध्ये आपली गाडी पार्क करावी, कारण की इथे इतके भयंकर प्रकार चालतात की आपल्या विश्वाच्या बाहेर आहेत. आता आपण मंदिराच्या पार्किंगमध्ये आहोत आणि इथं आता मंदिराच्या ह्या प्रवेशद्वारातून आपण शनी शिंगणापूरचं शनिदेवाचं दर्शन करणार आहोत. तर चला या दर्शन. बाबू तू पहिल्यांदा आला का दर्शनाला इकडे? शनी शनिवार आलेला मग शिर्डीला पहिल्यांदा आलेला काय? अमोल आपण दरवर्षी येतो ना? हा अमोल, मग तू पहिल्यांदा आला काय? दुसऱ्यांदा आला. रोशन तू आले काय? रोशन गावला पूर्वीसारखं शनी शिंगणापूर आलेलं नाही आहे. शनी शिंगणापूर इतकं डेव्हलप केलं आहे मंदिर ट्रस्टीच्या माध्यमातून. खूप सुंदर असं सुखी सुविधा या मंदिराच्या माध्यमातून भक्त भाविकांना मिळतात आणि छान असं मी तुम्हाला मित्रांनो, हे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार. शनिदेवाला तेलाचा अभिषेक घालण्यासाठी आपण इथनं तेलही विकत घेऊ शकता. अरे लेडीज बंधायला पाहिजे, जेंट्स बंधाय. तू वाजला काहीतरी आहे तुझ्याकडे. म्हणजे लेडीज बंधायला पाहिजे, जेंट्स बंधाय. तर आता मित्रांनो, आता मंदिराच्या आपण गाभाऱ्यात प्रवेश करतोय. तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा दर्शन घेता नाही. आपण जे वस्तू वगैरे आणतात ते इथे टाकायला लागतात. मंदिराच्या आतमध्ये कुठलेही हार नारळ फुले यांना प्रवेश नाही आहे, कारण त्यामुळे ते आपले इथे ठेवायला लागतात. मित्रांनो, आता आमचं दर्शन करून आलो आम्ही
शनिदेवाचं. आणि इथे बर्फी प्रसाद म्हणून आम्ही शनिदेवाची बर्फीचा लाभ घेतोय. बघूया आता कशी बर्फी. चांगली आहे रे, चांगली आहे. मित्रांनो, शनिदेवाच्या देवस्थानामार्फत सुंदर असं डेव्हलपमेंट या एरियात केलेलं आहे बघा. आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून. छोटीशी नदी या मंदिराच्या परिसरामध्ये सोडले आणि हे सर्व ग्रहांचे स्थान चंद्र, राहू, केतू, शनी हे छोट्या छोट्या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. हा सर्व मंदिराचा परिसर हे ट्रस्टीच्या माध्यमातून सुंदर असं डेव्हलपमेंट आता केलेलं आहे. चला तर मित्रांनो, शनी शिंगणापूर केल्यानंतर आम्ही आलो होतो आता रांजणगावला. रांजणगावच्या महागणपतीचं दर्शन घेण्यात होतं आम्ही. जवळजवळ वर्षातला दुसरं दर्शन रांजणगावचं. दरवर्षी मला 2 वेळेला रांजणगावच्या महागणपतीचं दर्शनाचा योग लागतो. थोडी गर्दी आहे. मित्रांनो, रांजणगावच्या महागणपती दर्शन केल्यानंतर आम्हाला रांजणगावच्या ट्रस्टीतर्फे मोफत जेवणाचं लाभ भेटले. आपण पाहू शकता. चला तर मित्रांनो, आपलं आता रांजणगावचं दर्शनसुद्धा झालेलं आहे. आता आपण निघणार आहोत परतीच्या प्रवासाला. रांजणगावच्या महागणपती बाप्पाचं दर्शन केल्यानंतर तिथेच महाप्रसादाचा लाभ घेतला आणि आता आपण निघतोय परतीच्या प्रवासाला. आपण आता निघूया. चला, तर तुम्हाला नक्कीच ही आवडली असलेली व्हिडिओ नक्कीच मला सांगा कशी वाटली.